So good morning. Today I teach history lesson number 6, the arts of Swaraj. Um, Point number 3, the arts of Swaraj. The arts of Swaraj means स्वराज्य स्थापनेची शपथ. ओके. शिवाजी got fresh inspirations from their sword. Shivaji got fresh impatience from their words. ओके. मीन्स मावळ्यांच्या या शब्दांनी शिवाजी गेट फ्रेश. शिवाजी काय झाले तर फ्रेश झाले किंवा त्यांना खूप आनंद झाला त्यांचे हे शब्द ऐकून. लुकिंग ॲट each one of them he said, friends, our paths is clear. Looking at each in one of them he says, friends, our path is clear. आणि त्यांनी काय केलं तर ते आनंदाने म्हणाले, मित्रांनो, आपला मार्ग काय झालेला आहे, सापडलेला आहे. फ्रेंड्स, आवर पाथ सीन्स क्लिअर. आपला मार्ग आहे तो पूर्णपणे क्लिअर आहे. वी शाल ऑल स्ट्रीव्स टू अटेन्स आवर आयडियल्स वर्क्स फॉर इट टेल in the achieved. We shall all strive to attain our ideals. Works from it till it achieved. All should be ready even to sacrifice their lives for his ideals, which is हिंदवी स्वराज. हिंदवी स्वराज. आणि काय करायचं तर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आणि प्रयत्न करायचे किंवा प्रयत्नांची तयारी करायची आणि आपलं जे ध्येय आहे, अचिव्हमेंट्स, आपलं जे ध्येय आहे ते काय करायचं, पूर्ण करायचं. आपलं ध्येय म्हणजेच काय आहे तर लिव्ह फॉर हिज आयडियल्स विच हिंदवी स्वराज. आपलं ध्येय काय आहे तर हिंदवी स्वराज मीन्स स्वतःचं राज्य. We will have our own Raj, ears and minds, and everybody's. We refuse to live as solve anymore. Raj, yours and means, and everybody. We refuse to live ॲज सॉल्स इन मोआर्स. आणि राज्य स्थापन करायचं आपण आणि काय करायचं, परक्यांची गुलामी करायची नाही. लेटस टेक द ऑट्स विथ रोड रायरेश्वर ॲज विटनेस. वी गिव्ह आवर सेल्स कम्प्लिटली टू द ग्रेट टास्क ऑफ इस्टॅब्लिशिंग आवर वन्स स्वराज. इस्टॅब्लिश मीन्स स्वराज्य, स्वतःचे स्वराज्य स्थापन करणं. आणि आपण काय करायचं, रायरेश्वराला साक्ष ठेवायचं. लॉर्ड म्हणजे साक्ष. लॉर्ड रायरेश्वराला आपण काय करायचं, साक्षी ठेवून ऑट्स प्रतिज्ञा करायची किंवा शपथ घ्यायची आणि काय करायचं तर कम्प्लिटली द ग्रेट टास्क फॉर इस्टॅब्लिश आवर्स वन्स स्वराज. आणि आपण आपले सर्वस्व वाहणार अशी प्रतिज्ञा किंवा ऑट्स करायची. द टेम्पल अचिव्ड द वर्ड्स ऑफ शिवाजी. गॉड थिंक्स दॅट दिस किंगडम शुड टेक शेप्स ॲज हिंदवी स्वराज. वी शाल सी दॅट गॉड्स विश इज द फुलफिल्स. आपण सारे मंदिर काय करायचं, सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी काय होऊ लागलं, घुमू लागलं. द टेम्पल्स अचिव्ड वर्ड्स फ्रॉम शिवाजी. शिवरायांच्या बोलण्याने सगळे मंदिर काय झालं, घुमू लागलं. गॉड थिंक्स दॅट वॉज द किंगडम. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य काय झालेलं आहे, श्रींच्या मनात आहे. श्रींच्या मनात आहेत म्हणजे काय तर तुम्ही जे काही कार्य करताय
त्यामध्ये काय आहे, शिवरायांनी शेवटी निश्चयाने बोलले की आपण सर्वजण हे मिळून करायचं आहे आणि आपण श्रींकडं काय करूया, तशी इच्छा व्यक्त करूया. So the Mauras left the temple committed to the cause of the freedom. So the Mauras left means बाहेर पडणं. ओके, सो द लेफ्ट द टेम्पल कमेंटेड्स टू द ऑट्स ऑफ फ्रीडम्स. आणि सर्वजण काय झाले तर मंदिरातून बाहेर पडले आणि स्वराज्याच्या काय करू लागले, म्हणजे स्वराज्याची फ्रीडम, स्वातंत्र्य घेऊन ते बाहेर पडले. द माइंड्स ऑफ द शिवाजी ऑज फील्ड्स विथ ग्रेट जॉय. आणि ते काय झाले, शिवरायांचे मन माइंड्स मीन्स मन काय झालं तर आनंदाने भारावून गेले. ॲज सून ॲज द रिचर्स पुणे ही वेंट द स्ट्रेंथ्स टू द लाल महाल टू सी हॅज मदर. आणि ते काय झाले, पुण्यास येताच तडक कुठं गेले, लाल महाल. का गेले लाल महालात, तर त्या लाल महालात काय होते, सी हिज मदर, शिवाजी महाराजांची आई कुठे होती तर लाल महालात होती. आणि ते कुठे गेले, लाल महालात आईला भेटण्यासाठी गेले. ही डिस्क्राइब्ड टू हिअर ऑल दॅट टूक प्लेस टू रायरेश्वर. ही डिस्क्राइब्स टू हर्स ऑल द दॅट्स टूक प्लेस टू रायरेश्वर. आणि जो रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जो प्रसंग घडला तो त्यांनी कुणाला सांगितला, त्यांच्या आईला. ओव्हर जॉईंट्स जिजाबाई थॉट्स विथ द सॅटिस्फॅक्शन्स दॅट शिवाजी वूड द ॲकोप्लिश व्हॉट वॉज ऑलवेज इन हर माइंड्स. त्यांनी आपल्या आईला सांगितला, म्हणजे जिजाबाईंना सांगितला. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या आईला सुद्धा खूप आनंद झाला, धन्य वाटला. आणि आपण मनी जे धरले आहे ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा त्यांच्यात वाटू लागली. शिवाजींचं हे सगळं बोलणं ऐकून त्यांच्या आईंनाच म्हणजे जिजाबाईंना सुद्धा आत्मविश्वास होता की शिवराय जे बोलले आहेत ते करूनच दाखवणार. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफ. प्रिपरेशन्स इन द मावळाज वेली. प्रिपरेशन इन द मावळाज वेली. मावळ्यांच्या खोऱ्यातील जमवाजमव. त्यांनी काय काय त्यांनी काय प्रेझेंटेशन्स केलेलं होतं. शिवाजी सून गेट बिझी विथ हिज नाव ॲक्टिव्हिटी. शिवाजी सून्स गेट बिझी विथ ही नाव ॲक्टिव्हिटी. शिवरायांनी काय केल्या होत्या, नवीन ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या. अलॉंग्स विथ हिज द कम्रेड्स ही स्टार्टेड intensive trainings in the swordmanships, readings, exploring the sails paths, the hills, and getting familiar with the general topograph to the lands, its valley and gates, and the public communications routes. आणि त्यांनी काय केलं तर त्यासाठी कशासाठी, आता ते वार्स मीन्स युद्ध करायसाठी चाललेले होते. त्यांनी त्यासाठी काय केलं, घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावेत. तुम्हाला माहिती आहे की लढाई करण्यासाठी काय तर लपून छपून लढाई केली जाते, बरोबर. आणि मग घाट चोरवाटा असं नित्यक्रम सुरू केला. आणि शिवरायांनी मावळ्यांची अंतकरणे काय केली तर जिंकून घेतली. ही ऑन over the Mauras veins become his most divides to followers willing to lay down their lives for him at any time. Shivaji seems increasing or thoughts stands fold. Shivaji made a details sure of all the forts and the military establishments in the
areas. In this, his followers were of great help to him. In the course of time, he's come to know the smallest details of very establishments, creates pathway under undergrounds, roads, ammunitions, dams and the केलर्स. आणि यासाठी त्यांनी अनेक मित्रांसोबत, सवंगड्यांसोबत बारकाईने नजरेने पूर्ण ज्या चोरवाटा भुयारे आहेत किंवा दारुगोळा आहेत, हत्यारे आहेत, शत्रूंच्या फौजांची फौज कशी उभी करायची याची त्यांनी काय केली, इन्फॉर्मेशन पूर्णपणे घेतलेली होती. फ्रेंड्स इन मावल्स, मावळ्यांतील सोबती म्हणजे शिवरायांचे जे सोबती होते, फ्रेंड्स होते, ते कोण होते, मावळे होते. ऑल ओव्हर द 12 मावळे देअर्स वेअर द देशमुख. जे 12 मावळे होते, 12 मावळे होते, ते काय होते, देशमुख मंडळी होते. म्हणजे ते कोण होते, तर देशमुख होते. गार्डिंग्स दे आर द इंडिव्हिज्युअल्स wants to which they were more attacked and the anything else means त्यांनी आपल्या वतनाचा काय केला होता, विलक्षण लोभ घेतलेला होता. आणि ते आपापसात काय करत, तर भांडत. कशासाठी भांडत, या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाचच वाया जात होती. देअर्स वेअर्स द कन्स्टेंस्ट क्विकली बिटवीन देम्स leading to useless waste of money and the man's power. त्यामध्ये पैसा आणि मॅन पॉवर म्हणजेच काय, तर आपली जी ताकद आहे ती काय होत होती, वाया जात होती. शिवाजी सॉ द वेस्ट अँड डिसाइडेड टू पुट अँड एंड टू इट. आणि मग शिवरायांनी काय केलं, डिसाईड केलं म्हणजेच काय केलं, तर ठरवले आता त्याला आळा घातला पाहिजे. का, तर फक्त मॅन्स पॉवर वाया जाते, त्याचबरोबर मनीसुद्धा काय जातोय, तर वेस्ट जातोय. ही वूड विजिट द देशमुख इन द एरिया. आणि त्यांनी देशमुखांच्या गावाला काय दिलं, तर विजिट दिलं, त्यांच्या एरियाला विजिट मीन्स भेट दिली. टेक टू देम्स प्रिशोड देम्स टू द डिस्ट्रिक्ट्स फ्रॉम्स देअर folly and the rights before them very active pictures of the स्वराज ऑफ द ड्रीम्स. आणि त्यांनी त्या देशमुख एरिया होता, जे तर देशमुख लोक राहत होते, त्याला त्यांनी विजिट दिला आणि काय सांगितलं, तर स्वराज्याच्या ध्येयासाठी त्यांना काय केलं, तर तयार केलं, रेडी केलं. आणि त्यानंतर काय झालं, शिवरायांनी त्यांना स्वीट्स वर्ड्स, गोड शब्दामध्ये काय केलं, आपलेसं करून घेतलं. आणि काहींना जरा धमकी दिली आणि काय केलं, त्यांनी आपल्या बाजूने सर्वांना घेतलं. आणि त्यांनी सर्वांना आपल्या बाजूने घेऊन जो त्यांना त्यामध्ये धन्यवाद देऊ लागला. मावळ्यांनी काय केलं, त्यांचे जे फ्रेंड्स होते मावळे, त्यांनी खोऱ्यातील झुंजावर मरळ ही दिस. आणि त्यांनी त्यांचं काय केलेलं होतं, तर स्वप्न पूर्ण केलेलं होतं. स्वराज ऑफ द ड्रीम्स, स्वराज्याचं जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केले. ही थॉट्स ओन्स मेनी ऑफ देम्स ओव्हर इज द साइड्स. आणि त्यांनी त्या देशमुखांना आपल्या बाजूने वळवून घेतलं. ही युज्ड फोर्स अगेन्स्ट दोज इज वेर ॲडमेंट्स इन धिस वे इज द स्टॉप्ड द मुट्युअल्स वारफेअर्स एव्हरीबडी वॉज प्लेस विथ द हिज हॅपी. आणि यावरती ते सर्वजण काय झाले, आनंदी झाले. रिझल्ट अँड इज द स्टार्टेड सेईंग्स इज द प्रेसेस ऑफ शिवाजी. आणि यानंतर त्यांनी मावळे खोऱ्यातील झुंजाराव मरळ, हेबतराव शिरमकर, बाजी पालसकर, विठोजी शितोळे, जेदे पायगुडे, बांदल. गिव द अंडरलाइन्स झुंजारराव मरळ, हेबतराव शिरमकर, बाजी पालसकर, विठोजी शितोळे, जेधे पायगुडे, बांधल वेअर सम्स ऑफ द देशमुख इन द मावळ्स वेल्ली
who began to look upon शिवाजी as theirs leaders. आणि हे सगळे काय होते तर शिवरायांचे शब्द मानून तयार झाले होते. आणि मग काय झालं तर शिवरायांनी स्वराज्याची घोडदौड काय केलेली. द ड्रीम्स ऑफ स्वराज वॉज फास्ट अप्रोचिंग्स द डे ऑफ द फुलफिलमेंट्स. आणि त्यांनी त्याच दिवशी काय केलं, त्यांची जी घोड्यावरची दौड होती ती सुरू केलेली होती. ओके. सो नेक्स्ट पॅरेग्राफ. शिवाजीज रॉयल सील. शिवाजी रॉयल सील. सील्स मीन्स राजमुद्रा. तुम्हाला माहिती आहे शिवाजी राजमुद्रा मराठीमध्ये ऐकलं असेल की प्रतीपचंद्रे लेखे व वर्धाश्नु विश्ववंदिता सहशृणो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. जे हे तुम्हाला ब्लॅक कलरचं सर्कल दिसलंय त्यामध्ये जी तुम्हाला जी लिपी दिसते त्यामध्ये ते काय लिहिलेलं आहे तर प्रतीपचंद्रे लेखे व वर्धाश्नु विश्ववंदिता सहाशुनोशे शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. द जहागीर वॉज ऑलरेडी बिगेन ॲडमिनिस्ट्रेशन्स इन द नेम्स ऑफ शिवाजी. शहाजी राजे हॅड कॉस्ट स्पेशल रॉयल सील्स फॉर शिवाजी. इट्स रेडी. द जहागीर वॉज already begins administrations in the names of the Shivaji. Shivaji Raje had caused a special royal seals of Shivaji. It's ready. शिवरायांच्या नावाने जहागिरीचा जो कारभार चालू होता तो शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र एक राजमुद्रा तयार केली. रॉयल सील्स स्पेशल त्यांच्यासाठी जी स्पेशल रॉयल सील्स राजमुद्रा तयार केली ती काय होती तर प्रतीपचंद्रे लेखे व वर्धाश्नु विश्ववंदिता सहाशुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच याचा अर्थ काय. दिस सील्स विल्स ग्रोवन इन द स्प्लेंडर्स लाईक दिस न्यू मून्स. म्हणजेच काय तर मून्स मीन्स चंद्र. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी. दिस सेल्स ऑफ शिवाजी द सन्स ऑफ शहाजी सन ऑफ द शहाजी रिसिविंग्स होमेज फ्रॉम्स द होल्स वॉटर्स डिनोट्स द वेल्सफर्स ऑफ द पीपल. दिस रॉयल सील इन अ वे foretold his the फाउंडेशन्स ऑफ स्वराज. प्रतीपचंद्रेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी सन ऑफ द शहाजी. शहाजी राजांचा पुत्र शिवाजी यांची राजमुद्रा रॉयल सील्स लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारे त्यांनी काय केले होतं तर एक स्वराज्य ची राजमुद्रा तयार केली होती. स्वराज्याच्या स्थापनेचा हा त्यांचा काय होता तर फाउंडेशन्स ऑफ स्वराज. त्यांच्या स्वराज्य स्थापनेचा हा फाउंडेशन्स ऑफ स्वराज असा रॉयल सील्स तयार केलेला होता. इन दोज डे मोस्ट ऑफ द रॉयल सील्स वेअर कवर्ड इन द परमिशन्स शिवाजीज ऑज. आणि त्या काळात शिवरायांनी जी रॉयल सील्स तयार केले होते ते कोणत्या लँग्वेजमध्ये होते तर फारसी. जी त्या रॉयल सील्सवरती जी लँग्वेज आहे ती लँग्वेज कोणती आहे तर फारसी. त्यांनी फारसी भाषेमध्ये ते रॉयल सील्स तयार केलेलं होतं. आणि शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेमध्ये होती. जी त्यावरती जे राईट केलेलं आहे ते कसं आहे संस्कृत लँग्वेजमध्ये आहे. शिवाजी वॉज इन द संस्कृत. ते संस्कृत लँग्वेजमध्ये आहे. दिस वॉज अ सेटिफिक्शन्स चेंज. आणि त्या संस्कृत भाषेमध्ये स्वराज्याची हवी तशी स्वभाषा स्वधर्म सेटिस्फायस चेंज. देअर्स could be no Swaraj without ears on language and ear on the religions, but at the sometimes there should not be hearts for others religions. The seals was greatens to all the Mauras that Shivaji's government was for the welfare of the people. They were quick
ग्राफ्स दिस द पॉईंट्स. आणि हे सर्व काय आहे तर लोककल्याणासाठी सुरू केलेलं होतं आणि मावळ्यांनी त्याकडे काय केलेलं होतं तर चटकन लक्ष दिले होतं आणि स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी रॉयल सील्स स्वतःचं स्वतःचं एक रॉयल सील्स काय केलेलं होतं तयार केलेलं होतं. अंडरस्टँड्स ऑल स्टुडंट्स, लेसन इज कम्प्लीट. ओके.